तर आज आपल्याकडे जॉईन झालेले आहेत श्री संतोष कुलकर्णी सर. सर स्वतःही सिव्हिल इंजिनियर आहेत आणि गेल्या 43 वर्षापासून या फील्डमध्ये काम करताय. तर बेसिकली प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कन्सल्टन्सी आणि 23 वर्ष इव्हन त्यांनी साईट एक्सपिरियन्स पण आहे सरांचा. तर सर वेलकम. थँक्यू. आपण करूया सेशनला सुरुवात आजच्या. येस येस सर. तर मित्रांनो, माझं नाव संतोष कुलकर्णी आणि तुम्ही एकच मिनिट थांबा. आता मी एक प्रेझेंटेशन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सर तोपर्यंत विवेक सरही जॉईन झाले. तर मित्रांनो अजून आपले श्री विवेक शिंदे सर पण आहे, जे बेसिकली टेक्निकल फील्ड बघतात, टेंडर कसं भरायचं, तर टेक्निकल पार्ट बघतात विवेक सर. विवेक सर तुमचं पण वेलकम. आपण अशोका ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या तत्वावधानामध्ये आता माझे मित्र आणि कलिग शिवाजीराव कदम यांचं छोटस इंट्रोडक्शन ऐकलं. तर आजचा विषय आहे टेंडरिंग अँड रेट अनालिसिस. दोन अलग अलग पदर आहेत. त्या टेंडरिंग मधलंच एक छोटस महत्वाचं दालन आहे, त्याचं नाव आहे ई टेंडरिंग. तुम्ही बी सिव्हिल असाल, डिप्लोमा होल्डर असाल, RCC कॉन्ट्रॅक्टर असाल, रोड कॉन्ट्रॅक्टर असाल, सध्या बिल्डिंग मध्ये काम करणारे असाल, रोड मधलं टेंडर भरायची इच्छा ठेवणारे असाल, बिल्डिंग्स मध्ये काम करणारे असाल, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये जाण्याची इच्छा ठेवणारे असाल, एम्प्लॉई असाल पण जॉब चेंज करणारे असाल, अशा किंवा एकाच जॉब मध्ये एकाच स्लॉट मध्ये कंटाळलेले असाल, तुम्हाला काहीतरी नवीन संधी, नवीन चॅलेंज शोधायची इच्छा असेल असे असाल, किंवा बोर्डमला कंटाळलेले असाल तुम्ही. आता जो आपण बोलतो आहोत टेंडरिंग अँड रेट अनालिसिस, त्यापैकी टेंडरिंग हा जो मुद्दा आहे तो समजण्यासाठी आधी प्रोजेक्ट्स आपल्याला समजणं आवश्यक आहे की प्रोजेक्ट्स कुठल्या कुठल्या प्रकारचे असू शकतात, कशासाठीचे असू शकतात, कॉन्ट्रॅक्ट्स हे किती प्रकारचे असू शकतात, मग त्यामध्ये ओनरच्या पैशातून केलेले कॉन्ट्रॅक्ट्स आणि स्वतःच्या खर्चातून केलेले कॉन्ट्रॅक्ट्स. तुम्हाला आश्चर्य वाटेल की स्वतःच्या पैशातूनही जर कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल तर मग कॉन्ट्रॅक्टचा फायदा काय. तर मित्रांनो, हे खालचे जे 3 आहेत, BOT, बिल्ड, ऑपरेट, ट्रान्सफर, मग एक BOOT, बिल्ड, ओन, ऑपरेट अँड ट्रान्सफर, आणि एक आहे DBOT, डिझाईन, बिल्ड, ऑपरेट अँड ट्रान्सफर. या सगळ्यांबद्दल बोलू आपण. आणि सगळ्यात जास्त जे तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो, हे 4 आणि 5 हे 2 लक्षात ठेवा. हे सगळे बघू आपण हळूहळू. सो पहिलं आहे बिल्टअप एरिया रेट्स कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही म्हणाल आत्ताच क्लास चालू करून दिला की काय? नाही, मी तुम्हाला व्याप्ती सांगतोय की या विषयाची व्याप्ती काय काय आहे आणि कुठे कुठे आपण जाणार आहोत, कारण या सगळ्यांचा संबंध या विषयाशी आहे, म्हणून तुम्हाला दाखवतोय. पहिलं तुम्हाला दाखवलं बिल्टअप एरिया रेट कॉन्ट्रॅक्ट. दुसरं दाखवलंय, याला नाव आहे पीस मिल किंवा PWR, पीस वर्क रेट कॉन्ट्रॅक्ट, PWR, किंवा तुम्ही याला लेबर रेट कॉन्ट्रॅक्टनी ओळखता. हे असं तुम्ही काम बघितलेलं आहे, मग तुम्ही विचारता काम कसं दिलंय, तुम्ही सांगताय RCC लेबर कॉन्ट्रॅक्टरला देऊन टाकलंय, किंवा तुम्ही सांगता ब्रिकवर्क प्लास्टर देऊन टाकलेलं आहे, हो की नाही, किंवा तुम्ही सांगता फ्लोरिंग टायलिंग देऊन दिलेलं आम्ही चमनलालला. मग हे कॉन्ट्रॅक्ट कसं द्यायला हवं हे दोन्ही अंगाने आपल्याला समजायला पाहिजे. देताना आणि घेताना आपल्याला कसं घ्यायला पाहिजे, याचे अग्रीमेंट्स कसे असू शकतात, ऑल दॅट थिंग्स. मग तिसरं जे आहे मित्रांनो, दॅट इज पर्सेंटेज कॉन्ट्रॅक्ट. त्याला कॉस्ट प्लस कॉन्ट्रॅक्ट म्हणतात, किंवा पर्सेंटेज ऑन द टोटल मटेरियल प्लस लेबर, किंवा
त्याला सुपरविजन कॉन्ट्रॅक्ट देखील म्हणतात. आता हे दोन तुम्हाला खास करून या विषयामध्ये लागणार आहे टेंडरिंगच्या. त्याला पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट किंवा दुसरा जो येईल पुढे तो आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट. या पर्सेंटेज रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असणार आहे, हे असं तुम्हाला BOQ बिल ऑफ क्वांटिटीज मिळेल. त्यामध्ये काय असणार आहे, तर सगळं याच्यात भरलेलं आहे बघा, इव्हन रेट्सही भरलेले आहेत. तुम्ही म्हणाल मग टेंडर काय द्यायचं? बरोबर प्रश्न आहे की जर पूर्ण बिल ऑफ क्वांटिटीज मध्ये रेट्सही भरलेले आहेत, अमाऊंटही भरलेली आहेत. हे बाहेर रेट्स वर्ड मध्ये, फिगर्स मध्ये, वर्ड्स मध्ये भरलेले आहेत आणि अमाऊंटही आहे. मग काय करायचं, तर मित्रांनो इथे तुम्हाला भरायचं आहे की त्यांच्या एस्टिमेटेड अमाऊंट पेक्षा तुम्ही वरती आहात, खाली आहात, की एक्झॅक्टली तेवढ्याच अमाऊंट मध्ये तुम्ही काम करणार आहात. मग पुढचा कॉन्ट्रॅक्ट आहे अतिशय महत्वाचा, तो आहे आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट. आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट मध्ये काय असणार आहे, हे बघा, हे अशा प्रकारचे इंडस्ट्रियल शेड साठी, रोड वर्क साठी असू शकेल. हे असं असणार आहे त्याचं BOQ. त्या दोन गोष्टी तुम्हाला भरायच्या आहेत. तुमचा रेट काय आहे, दिस इज एस्टिमेटेड क्वांटिटी, ही आपल्याला क्लायंट्सने दिलेली आहे. सो 11 मल्टिप्लाइड बाय तुमचा रेट, समजा 1000 असेल, सो 11 इंटू 1000 इज इक्वल टू 11,000. आणि हा 1000 कसा आला ते आपल्याला रेट अनालिसिस करून ठरवायचं आहे. अँड दॅट इज दिस कोर्स. तो रेट अनालिसिस कसं करायचं दॅट वी आर गोइंग टू लर्न. किंवा पुढचा एक अजून टाईप आहे, महत्वाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, दॅट इज टर्न की. हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे, टर्न की, किंवा त्याचं खरं नाव आहे EPC कॉन्ट्रॅक्ट, इंजिनिअरिंग, प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन. इंजिनिअरिंग पार्ट इज डिझाईन पार्ट. पूर्ण कॉन्सेप्ट फायनलाइज करा, प्लॅनिंग करा, सगळे स्ट्रक्चरल डिझायनिंग, आर्किटेक्चरल डिझायनिंग, हॉर्टिकल्चर डिझाईन, इलेक्ट्रिकल डिझाईन, प्लंबिंग डिझाईन, everything you do the planning. Then you do the procurement, all the machinery, plants, equipments, सगळ्यांचं procurement, installation याच्यात आलं. आणि then construction, necessary construction, electrical aspects, mechanical aspects and civil aspects. This is BOT, build, operate, transfer. This is by your own money. मग तुमचे पैसे परत कसे येतील, that is by collecting the toll. मग आपण बघणार आहोत की टेंडरिंग जे आपण म्हणतो ती बेसिक प्रोसेस काय असणार आहे. सो 10 अलग अलग त्याच्या स्टेप्स ते आपण बघणार आहोत. पहिली स्टेप, आता हे मी का सांगतोय, तुम्ही म्हणाल आमचा संबंध कशाशी आहे, आमचा संबंध 3 नंबरशी आहे फक्त. वी आर रिसिव्हिंग द टेंडर अँड वी आर सबमिटिंग द टेंडर, फाईन, काही हरकत नाही, दॅट इज टेंडरिंग. पण मग तुम्ही म्हणाले बाकीचं बॅकग्राऊंड आम्हाला काय करायचं, तर मित्रांनो पूर्ण प्रोसेस तुम्हाला माहिती पाहिजे की त्या प्रोसेसचा एक भाग मध्ये तुम्ही करणार आहात. पण तुम्हाला सुरुवातीपासूनच्या स्टेप्स माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे, की तुमच्यापैकी काही आर्किटेक्ट सुद्धा असतील, काही क्लायंट पण असतील. मग त्यांना माहिती असायला पाहिजे की अगदी प्रिपरेशन पासून तर फ्लोटिंग ऑफ टेंडर पर्यंत स्टेप्स काय काय आहेत. वी विल डिस्कस दोज स्टेप्स, इम्पॉर्टंट स्टेप्स. आता डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायचे, सबमिट करायचे, कॉन्ट्रॅक्टर रजिस्ट्रेशन कसं करायचं, सॉल्व्हन्सी सर्टिफिकेट कसं मिळवायचं, टेंडरिंग कसं करायचं, त्याचे प्री रिक्विजिट्स काय आहे, DSC काय आहे, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, हे सगळं तुम्हाला माझे कलिग विवेक शिंदे आता सांगणारच आहे, त्यामुळे त्याबद्दल मी बोलत नाही. पुढचा महत्वाचा पार्ट आहे ह्याच्यातलं, आपण बघितलं टेंडरिंग अँड रेट अनालिसिस, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट.
कारण रेट अनालिसिस तुम्ही किती परफेक्टली करता आहात, प्रिसिजननी करता आहात, त्यावरती डिपेंड करेल की तुमचं टेंडर सक्सेसफुल होतं की नाही. सो त्याच्या अंतरंगामध्ये शिरू आपण इथे एक उदाहरण दाखवलेलं तुम्हाला की RCC M25 करायचं आहे. किती हाईट पर्यंत? 15 मीटर पर्यंत. त्यात काय काय इन्क्लूड व्हायला पाहिजे? त्यात फॉर्म वर्क पूर्ण इन्क्लूड व्हायला पाहिजे. म्हणजे सेंटरिंग, शटरिंग, स्टेजिंग, स्कॅफोल्डिंग, अर्थात त्यात क्युरिंग पण आलं पाहिजे, त्यात क्यूब टेस्टिंग पण आलं पाहिजे. हे सगळं आपल्याला बघायचं आहे. पण हे सगळं कसं करणार? तर मग त्यासाठी या रेट अनालिसिस साठी बेसिकली इन्फॉर्मेशन कुठली कुठली कलेक्ट करायची, मटेरियलच्या संदर्भात, लेबरच्या संदर्भात, इक्विपमेंटच्या संदर्भात, टॅक्सेस. मग त्यासाठी आपल्याला कॉन्क्रीटचं स्पेसिफिकेशन स्टडी करावं लागेल की सँडचं कसं स्पेसिफिकेशन आहे, ऍग्रिगेटचं स्पेसिफिकेशन काय आहे. या टेक्निकल आस्पेक्ट मध्ये जाणं आवश्यक आहे आपल्याला. मग मटेरियल रेट्स हे असे कलेक्ट करून एक्सेल मध्ये एखादी फाईल बनवून हे त्यामध्ये आपल्याला सगळे कलेक्ट करून ठेवायला लागतील. दॅट वी लर्न की त्याची टेम्पलेट कशी पाहिजे. आणि एक्सेल मध्ये जर तुम्ही काम करू शकला तर नथिंग लाईक इट. कारण एक्सेल मध्ये फायदा असा आहे की तुमची डेटा शीट जर मटेरियलची डेटा शीट, लेबरची डेटा शीट जर एक्सेल मध्ये असेल तर तुम्ही तिथून डायरेक्टली रेट अनालिसिसच्या टेम्पलेट मध्ये रेट्स एक्सपोर्ट करू शकता. आणि इथे जर काही चेंजेस झाले तर तिथे आपोआप होऊ शकेल. मित्रांनो, ह्याच्या पॅरलली आपल्याला ही गोष्ट करायची आहे की आपल्याला SSR चा अभ्यास करायचा आहे. व्हॉट इज SSR? स्टेट शेड्यूल ऑफ रेट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण गव्हर्नमेंटचे जितके एस्टिमेट्स आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ते सगळे याच्या आधारावरती बनवलेले आहेत. ऑल द एस्टिमेट्स. मग हे बघताना आपल्याला कळेल की त्यांनी मटेरियलचे रेट काय अश्युम केलेत, लेबर रेट्स काय अश्युम केलेत, इक्विपमेंटचे रेट्स काय आहेत, लीड किती घेतलेलं आहे, लिफ्ट किती घेतलेलं आहे, टॅक्सेशन कसं कन्सिडर केलेलं आहे, स्पेशल कंडिशन मध्ये रेट्स कसे वाढवायचे, हे सगळं आपण या स्टडी मधून शिकणार आहोत. तेच करताना मित्रांनो आपण हे आयटम नॉमेनक्लेचर तुम्ही आता जे बघता आहात हे SSR मधून DBM ची एक आयटम पिक करून तुमच्या समोर ठेवलेली आहे. ती आयटम काय म्हणती हे वाचून आपल्याला रेट अनालिसिस करायचं आहे. म्हणजे आधी आयटम वाचायची, त्यावरनं मटेरियल कंटेंट काय काय आहे, त्यावरनं लेबर कंटेंट काय काय आहे, त्यामध्ये इक्विपमेंट्स काय काय सांगितलेले आहेत ते आपल्याला बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला रेट्स अनालाइज करायचे आहेत. ह्याच वेळेला आपण DAR चा पण अभ्यास करू. व्हॉट इज दिस DAR? दिस इज डिस्ट्रिक्ट अनालिसिस ऑफ रेट्स which is prepared by CPWD, Central PWD, Central Public Works Department, which is a very authentic document for rate analysis. त्यामध्ये जवळजवळ 5000 आयटमचं रेट अनालिसिसचं पूर्ण टेम्पलेट त्यांनी दिलेलं आहे की ही आयटम आहे ना RCC M20, ओके, याप्रमाणे रेट अनालिसिस एवढं रेट येतं. सो दॅट वी हॅव टू स्टडी. सो मी जे बोललो मित्रांनो त्याचं 6 पॉइंट मध्ये त्याचा सार काढू शकू. सगळ्यात पहिलं तुम्हाला टेंडरचा पद्धतशीर अभ्यास करता येईल, रेट्सचं विश्लेषण तुम्ही करू शकाल आणि सगळ्यात महत्वाचं नॉलेज तुमचं अपडेट होईल. SSR DAR चा अभ्यास होईल आणि या विषयातले बारकावे तुम्हाला कळतील आणि टेंडर समजून त्याप्रमाणे रेट अनालिसिस करून आणि मग टेंडर भरू शकता. आणि हा एक लोकांचा प्रश्न असतो की असं केल्याने आम्ही रोड, ब्रिजेस यांचे टेंडर भरू शकतो का? तर त्याचं उत्तर आहे की हो, भरता येतील. सिव्हिल वर्क्स, कन्स्ट्रक्शन वर्क्स भरता येतील नक्कीच. दिस इज अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट
आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे ग्रुप इंटरॅक्शन असेल, कारण हा विषय जो आहे मित्रांनो, हा तसं बघितलं तर समजण्याचा विषय जास्ती आहे. यात मी तुम्हाला खूप व्हिडिओ दाखवू शकणार नाही की बघा आता आरसीसी असेल तर मी काय सांगेन, बघा हे आरसीचं ट्रान्झिट मिक्सर आलं, मग हा पंप आहे, कॉन्क्रीट पंप. आता इथून ती पाईपलाईन वर गेली, ती 10.5 मीटर वरती गेली आणि आता वरती कास्टिंग सुरू झालं. हे M25चं कॉन्क्रीट आहे. हे सगळं याच्यात मला दाखवता येणार नाही तुम्हाला. त्यामुळे इथे ग्रुपचं इंटरॅक्शन मुळे काय होईल, हा प्रोग्राम इंटरेस्टिंग करू शकू, हे तुमच्यावरती आहे. येस, थँक्यू कुलकर्णी सर. आणि आता आपण आपल्यासोबत विवेक शिंदे सर बी जॉईन झाले, जे बेसिकली टेंडरचं प्रॅक्टिकली कसं टेक्निकली तुम्ही अप्लाय करू शकता ऑनलाईन त्याच्यावरती गाईड करणार आहे. सो आता मी शिंदे सरांना विनंती करतो की तुम्ही प्लीज तुमचं पण प्रेझेंटेशन शेअर करा. नमस्कार सर्व माझ्या ऑनलाईन आज लाईव्ह असणाऱ्या मित्रांना माझा सर्वांना नमस्कार. खूप महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातनं, सर्व जवळपास पूर्ण महाराष्ट्रामधनं आपण या वेबिनारसाठी जॉईन झालेले आहात. बेसिकली मी विवेक शिंदे, जवळपास एक 6 ते 7 वर्षांपासून ऑनलाईन टेंडरिंग या फील्डमध्ये काम करतो. त्यामध्ये टेंडर कसं भरणं असेल, त्यानंतर सर्व टेंडरची परिपूर्ण माहिती असेल, त्यानंतर तुमचं टोटल टेंडरिंग भरायचं वर्किंग कसं चालतं, ऑनलाईन प्रोसिजर काय काय आहेत, गव्हर्नमेंटचे टेंडरिंगचे नियम काय सांगतात, टेंडर भरण्यासाठी काय काय सिस्टीम आवश्यक आहे, जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जसं डिजिटल सिग्नेचर असेल, त्यानंतर अदर जी डॉक्युमेंटची गव्हर्नमेंटला रिक्वायरमेंट असते, टेंडर ऑनलाईन भरण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रोसिजर मधनं जावं लागतं, तर हे सर्व या कोर्समध्ये आपण शिकणार आहात. आता मित्रांनो, टेंडर काय आहे, टेंडर कोण भरू शकतं, असंख्य प्रश्न आहेत आपल्या सर्वांच्या मनामध्ये. काय टेंडरिंग आहे, टेंडर काय असतं, त्यासाठी काय फॉर्मॅलिटीज असतात, त्यानंतर आपण टेंडर भरण्यासाठी काय प्रोसिजर, काय डॉक्युमेंट्स पाहिजे, आपल्याला टेंडर भरता येईल का नाही, टेंडरचे कामं कुठे कुठे चालतात, अशा खूप काही गोष्टी आहेत का त्या आपल्या मनामध्ये ते जे प्रश्न असतील किंवा ज्या काही विचार आहेत तो कंटिन्यू आपल्या मनामध्ये येत असतो का आपण हे करू शकतो का नाही, त्यासाठी काय काय प्रोसिजर असेल करण्याची. तर खूप अशा बेसिकली ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्व गोष्टी आपण A to Z या कोर्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविणार आहे. आता सुरुवातीला स्टार्टिंग करताना जे टेंडरचे विभाग आहेत, जवळपास मी माझ्या एक्सपिरियन्स नुसारच 70+ पोर्टल आहेत टेंडरचे, तर त्यावरती काम केलेलं आहे. त्यामध्ये PWDचा असेल, महाटेंडरचा असेल, महाटेंडर नंतर रेल्वेचा असेल, रेल्वे नंतर माझगाव डॉकयार्ड आहे, असं सेंट्रलचे इप्रोक म्हणून आहे. असे खूप पोर्टल आहेत ज्यामध्ये सेंट्रलचे पण आहे, स्टेट गव्हर्नमेंटचे पण आहे. तर बेसिकली जे आपलं महाराष्ट्रातलं काम चालतं ते सर्व चालतं महाराष्ट्र ई टेंडर पोर्टल वरती. आणि आपण जो आपला कोर्स डिझाईन केला आहे तो महाराष्ट्र ई टेंडर पोर्टल साठी केलेला आहे. आता या टेंडरच्या पोर्टलमध्ये किंवा ट्रेनिंगच्या प्रोसिजर मध्ये आपल्याला काय काय मुद्दे असतील, काय काय ट्रेनिंग मिळेल, कोणत्या कोणत्या प्रकारे आपल्याला ट्रेनिंगचं हे भेटेल, प्रशिक्षण भेटेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मित्रांनो, आता लक्षात घ्या, टेंडर भरणं हे काम जे आहे ते मंत्रालयात पण चालतं आपल्या, म्हणजे मंत्रालयामधले पण टेंडर येतात, जिल्हा परिषदेचे पण टेंडर असतात, त्याच्यानंतर पंचायत समिती असेल तिथले पण टेंडर असतात, आणि ग्राम पातळीवरचा सर्वात शेवटचा स्तर म्हणजे आपली ग्रामपंचायत, तर त्या ग्रामपंचायतीचे पण टेंडर येतात.
आता टेंडर भरताना आपल्याला ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, महाराष्ट्राचं इव्हन मंत्रालयातलं टेंडर असेल, तर ही सर्व एक प्रोसिजर आहे. तर त्या प्रोसिजर प्रमाणे आपल्याला परफेक्टली ते वर्किंग करून त्या प्रोसिजर मधनं जावंच लागतं. आता टेंडर भरण्याच्या पद्धती प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या आहेत. टेंडर भरण्यासाठी लागणारे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते पण प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे आहे. तर आता मी एक सुरुवातीपासून एक बेसिकली ओरली सर्वात जास्त तुम्हाला एक डॉक्युमेंटची काय पद्धत असेल, टेंडरिंगची काय पद्धत असेल, हे स्टेप बाय स्टेप सर्वात आधी समजून सांगतो. आता आपल्या स्क्रीनवरती टेंडर्स महाराष्ट्र ही ऑनलाईन लिंक दिसते आहे आणि त्याचं पोर्टल दिसत आहे. बेसिकली हे आपल्या महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल आहे. आता हे सांगण्याच्या अगोदर मी हे सांगू इच्छितो का टेंडर म्हणजे काय, काय विषय काय आहे. आता तो आपल्यापैकी जसं कुलकर्णी सरांनी सांगितलं, आमच्या जे कलिग्स आहेत का टेंडरचा बऱ्यापैकी असे असतील का त्यांना हा विषय माहिती आहे, पण काही एकदम नवीन असतील का जे आज वेबिनारला जॉईन झालेले आहेत, त्यांची कोणतीही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी नाही किंवा ते स्वतः सिव्हिल मध्ये काम पण करत नाही किंवा त्यांना यातला काही अनुभव नाही. मी माझ्या सर्व त्या मित्रांना पण सांगेल का मित्रांनो, तुम्ही पण नक्की अवश्य या टेंडरच्या ट्रेनिंग मध्ये सहभागी व्हा. कारण झालेले मित्र सहभागी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा टेंडरिंग असेल, तर टेंडरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग या व्यतिरिक्त प्रत्येक गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटला आज टेंडरचं काम चालतं. आणि टेंडर भरण्यासाठी टेक्निकल ज्या सर्व रिक्वायरमेंट आहे ती माहिती असणारे कोणीतरी XYZ पर्सन हे गरजेचे असतात. तर त्याला त्या टेक्निकल गोष्टी असलेले डॉक्युमेंट्स परिपूर्ण माहिती पाहिजे. माझी स्वतःची पण मॅन्युफॅक्चरिंग फर्म नाहीये किंवा मी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचं टेंडर भरलेलं नाही किंवा माझी कंपनी नाही. मी नाशिक मधले असेल, इव्हन पूर्ण महाराष्ट्रातल्या असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या जे जवळपास कलकत्त्याला केयासेट एरोमोथेरपी म्हणून आहे, त्यांचे पण टेंडरचे कामं करतो. म्हणजे असं नाही का तुम्हाला स्वतःला भरायचं असेल तरच तुम्ही या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा, असं मी अजिबात म्हणत नाही. ज्याला याचं परिपूर्ण नॉलेज पाहिजे आहे त्यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हा असं सर्वांना सांगेल. कारण मी फक्त टेंडर भरून देण्याचं काम करतो मित्रांनो. टेंडर बघणं असेल, सर्च करणं असेल, त्यानंतर टेंडर सर्व भरणं असेल, हे सर्व कामं मी एक 6-7 वर्षांपासून करतो. तर तुम्ही पण त्या प्रकारे कार्य करू शकता. तुम्हाला सिव्हिल मध्ये असेल तुम्ही तर तुम्ही स्वतःचा टेंडर पण भरू शकता. नसेल सिव्हिल मध्ये तर तुम्ही स्वतःच एक जो प्रोफेशनली बिझनेस म्हणतो आपण टेंडर भरून देण्यासाठी त्यासाठी लागणारे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत, हे तुम्ही जिथे असाल तिथनं ऑनलाईन ह्या सर्व गोष्टी करू शकतात. आता थोडस पुढे जाऊ. टेंडर बद्दल मी थोडस सांगतो. टेंडर म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर खरेदी प्रक्रिया. शासनाची जी खरेदी प्रक्रिया चालते त्याची एक विशिष्ट प्रोसेस आहे का तिला टेंडर म्हणतात. एकदम सोप्या भाषेत सांगितलं मी. ती खरेदी प्रक्रिया जी आहे तिला एक विशिष्ट प्रत्येक डिपार्टमेंटचे नियम लावून दिलेले आहेत. गव्हर्नमेंटचे शासन निर्णय येतात, त्यानुसार ती प्रक्रिया राबवली जाते. तिला टेंडर म्हणतात. कोणतीही XYZ वस्तू घ्यायची असेल शासनाला, म्हणजे लॅपटॉप घ्यायचा असेल, कम्प्युटर घ्यायचा असेल, पेनड्राईव्ह घ्यायचा असेल, काही बांधकाम असेल करायचं, म्हणजे जसं सिव्हिल मध्ये असलं तर रस्ता बांधकाम असेल, गटार बांधकाम असेल, ड्रेनेज बांधकाम असेल, XYZ पाण्याची टाकी बांधकाम असेल, काही XYZ गव्हर्नमेंटचं सिव्हिल वर्क असून द्या किंवा गुड्स अँड सर्व्हिस मध्ये असून द्या, त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली जाते. आता टेंडर मध्ये गुड्स अँड सर्व्हिस आणि जे आपलं गुड्सची याची प्रोसेस असते सर्व्हिसिंगची, या दोन्ही पण. सर्व्हिस म्हणजे तुमची हाऊसकीपिंग असेल, लेबर सिक्युरिटी असेल, या प्रकारामध्ये सर्व्हिस मोडतात. आणि गुड्स म्हणजे ज्या वस्तू आणि सेवा
त्या प्रकारामध्ये वस्तू आणि सेवांचं टेंडर मोडतो. तर याचे नियम जे आहेत ते गव्हर्नमेंटच्या रूल्स प्रमाणे वेगवेगळे आहेत. त्यानंतर आता बीडचे प्रकार पडतात. एक जे टेंडर भरताना आपलं टेक्निकल बीड आणि फायनान्शियल बीड. टेक्निकल बीड पण जे आहेत त्याच्यामध्ये आपले सर्व डॉक्युमेंट्स वगैरे असतात का जे आपण गव्हर्नमेंटनी रिक्वायर केलेले किंवा त्या डिपार्टमेंटनी रिक्वायर्ड केलेले डॉक्युमेंट्स देतो. आणि फायनान्शियल बीड म्हणजे कुलकर्णी सरांनी जसं सांगितलं का तुम्हाला सर्व रेट अनालिसिस करून सांगितलं का प्रॉपर या पद्धतीने आपल्याला रेट वगैरे ठरवायचे असतात. जसं त्यांनी बीओक्यू पण दाखवला तुम्हाला एक, का त्याप्रमाणे बिल ऑफ क्वांटिटी काय असते. तर तो झाला आपला फायनान्शियल बिडिंगचा पार्ट. टेक्निकल बिडिंगचा पार्ट झाला डॉक्युमेंटचा. तिथून पुढे जाताना आपल्याला टेंडरसाठी गरजेची असती डिजिटल सिग्नेचर. डिजिटल सिग्नेचर म्हणजे एक साईनचा प्रकार झाला. ई साईन थोडक्यात का टेंडर भरण्यासाठी प्रत्येक पेपरवरती ई साईन करणं हे गरजेचं असतं. बऱ्यापैकी आता ऑनलाईन मुळे ई साईन ही महत्वाची आहे, तर ती डिजिटल सिग्नेचर पण आपल्याला महत्वाची आहे. त्यानंतर डिजिटल सिग्नेचर ही 2-3 प्रकारे तयार होते. त्यामध्ये मी तुम्हाला सांगेल ज्यावेळेस आपलं ट्रेनिंग चालेल त्या प्रकारे कुठनं काढायची, कशा प्रकारे काढायची आहेत. डिजिटल सिग्नेचर नंतर आपल्याला जी सिस्टीम रिक्वायर लागते का टेंडर भरण्यासाठी एक सिस्टीम म्हणजे थोडक्यात आपल्याकडे लॅपटॉप पाहिजे, इंटरनेटचं हाय स्पीड कनेक्टिव्हिटी पाहिजे. त्यानंतर आपला सिस्टीम सेटअप झालेला पाहिजे. सिस्टीम सेटअप नंतर जावा 8.0 आहे. अशा बेसिक ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याकडे टेंडरसाठी कंटिन्युअसली पाहिजे आणि त्यानुसार आपण टेंडर भरू शकतो. तिथून पुढे गेल्यानंतर आता टेंडरिंगची थोडक्यात प्रोसेस. आपण टेंडर सर्च कुठे करू शकतो. आता मी तुम्हाला अगोदर वेबसाईट दाखवली महाराष्ट्र ई टेंडरची. तिथे जाऊन पण आपण जे टेंडर आहेत ते येतात, तिथे सर्च करू शकतो. प्रत्येक ठिकाणी आहेत का कोणत्या डिव्हिजनसाठी कोणत्या डिपार्टमेंटसाठी स्टेट लेवलला टेंडर आलेले आहेत. तर ते मी तुम्हाला सर्व डिटेल्स ट्रेनिंग मध्ये सांगेल. त्यानंतर टेंडरचे जे आपल्याकडे न्यूजपेपर येतात, लोकल बॉडीसाठी जे टेंडर येतात ते जास्त करून न्यूजपेपर मध्ये येतात. जे पण XYZ न्यूजपेपर तुम्ही जर न्यूजपेपर बघितले तर त्यामध्ये पण टेंडर नोटीस वगैरे या खूप येतात. आपल्याला तिथनं पण टेंडर सर्च करता येतात. आपला टाइप ऑफ सोर्स काय आहे टेंडरसाठी हे त्याच्यासाठी महत्वाचं आहे आणि त्यानुसार या 2 गोष्टी आहेत. त्यानंतर तिसरी एक आहे काही पेड वेबसाईट आहे का जे आपल्याला टेंडर सर्च करण्यासाठी मदत करतात. जसं टेंडर न्यूज असेल, त्याच्यानंतर टेंडर टायगर असेल, टेंडर डिटेल्स असतील. या सर्व टोटल वेबसाईट आहे त्या आपल्याला टेंडरिंगसाठी मदत करतात. का आपल्या रिलेटेड जे टेंडर आहेत ते आपल्याला पर डे आपल्या ईमेल वरती असेल, मेसेज वरती असेल ते पाठवतात. तिथून पुढे आता ऑनलाईन ई टेंडरची प्रोसेस. सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला जी आपल्या स्क्रीनवरती आता महाटेंडरचं पोर्टल दिसतं आहे त्या पोर्टलला लॉग इन करणं आवश्यक असतं. मी जी वरती सिस्टीम रिक्वायर सांगितली, सिस्टीम असेल, डिजिटल सिग्नेचर असेल, त्यानुसार आपल्याला इथे लॉग इन करावं लागतं. टेंडर भरण्यासाठी काही रिक्वायर्ड जे डॉक्युमेंट्स आहेत ते पण लॉग इन करण्यासाठी असेल, रजिस्ट्रेशन करण्यासाठी असेल गरजेचे आहेत. तर ही महाराष्ट्र टेंडरची जी महाटेंडरची वेबसाईट आहे त्यामध्ये आपल्याला कंपनीचे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील टेंडरसाठी, जसं आधार कार्ड झालं, आपलं प्रोप्रायटरशिप असेल तर पॅन कार्ड झालं, GST सर्टिफिकेट झालं, MSMEचं रजिस्ट्रेशन झालं, उद्योग आधार झालं, उद्यम रजिस्ट्रेशन झालं, आपले ITR फिलअप केलेले पाहिजे, नवीन जर असेल तर आपलं GST रजिस्ट्रेशन पाहिजे. याप्रमाणे असे असंख्य असे डॉक्युमेंट्स आहेत तर जे डॉक्युमेंट्स आपल्याला टेंडरसाठी लागतात आणि त्यानंतर ते महाराष्ट्र ई टेंडरच्या लॉग इन साठी पण गरजेचे आहेत. या वेब पोर्टल वरती आपण लॉग इन करायचं. पूर्ण लॉग इन झाल्यानंतर आपला युजर आयडी आणि पासवर्ड हा क्रिएट होतो. युजर आयडी आणि पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर आपली डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आहे ते डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे तिथे ऍक्टिव्ह करायचं. ऍक्टिव्ह झाल्यानंतर
आपल्या टेंडरच्या प्रोसेसला सुरुवात होते. आता बऱ्यापैकी आहे असे पोर्टल का जे जोपर्यंत आपण लॉग इन करत नाही किंवा DSC ऍक्टिव्ह करत नाही तोपर्यंत ते पोर्टल रन होत नाही किंवा टेक्निकल काहीतरी गोष्टींची अडचण येते, त्यामुळे आपल्याला टेंडर भरण्यासाठी प्रॉब्लेम येतो. आता लॉग इन झाल्यानंतर आपलं जे महाराष्ट्र टेंडरचं पोर्टल आहे ते साधारणतः एक अशा प्रकारे दिसतं. म्हणजे हे जे पोर्टलचं पेज आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर 2 बिडिंग सिस्टीम सांगितली, प्री क्वालिफिकेशन, टेक्निकल आणि फायनान्स. हे जे टेंडरचे बिड असतात, टेक्निकल बिड आणि फायनान्स बिड, तर या दोन्ही बिड साठीचं हे पोर्टल पेज आहे. आता यामध्ये टेंडरसाठी काही आवश्यक गोष्टी आहेत, त्यामध्ये आहे टेंडरची फी आणि EMD. आपल्याला टेंडर भरण्यासाठी जी शासनाने पद्धत ठरवून दिलेली आहे का आपल्याला टेंडर फी भरावी लागते आणि EMD भरावी लागते. ती काही वेळेस बँकेमध्ये DD थ्रू भरावी लागते, काही वेळेस भरावी लागते ती ऑनलाईन पोर्टलला, आणि काही वेळेस बँक गॅरंटीच्या स्वरूपात द्यावी लागते. आता त्याच्या कशा पद्धती आहेत, काय काय प्रोसिजर आहे, ती सर्व प्रोसिजर आणि पद्धत सर्व ट्रेनिंग मध्ये सांगितलं जाईल. EMD नंतर आपल्याला टेंडरचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स XYZ जे काही पण आहे ते सर्व डॉक्युमेंट्स परफेक्टली प्रिपरेशन करणं. ते डॉक्युमेंट्स प्रिपेअर केल्यानंतर त्याचं टेक्निकल बिल म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहे त्या सर्वांचं टेक्निकल बिल रेडी करणं. त्याच्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपला रेट अनालिसिस करून फायनान्सचं बिल बनवणं, म्हणजे जे आपण बिल ऑफ क्वांटिटी म्हणतो. या दोन्ही फाईल प्रॉपर प्रिपेअर करणं, त्याची EMD भरणं, टेंडर फी भरणं, आणि त्यानंतर टेंडरचे जे दोन्ही पण डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करणं. अपलोड केल्यानंतर सर्वात लास्टला आपण जे पेज आहेत अपलोड झाल्यानंतर आपले परफेक्टली अपलोड झाले डॉक्युमेंट्स नाही झाले हे परत एकदा क्रॉस चेक करून घेणं, आणि क्रॉस चेक झाल्यानंतर फायनल टेंडर सबमिशन करणं. ही एक सिंपल आणि सोप्या भाषेमधली एकदम मी प्रोसिजर सांगितली. आता यामध्ये एक ही साध्या एकदम सिंपल भाषेतली आणि एकदम सिस्पेन लाईन मधली प्रोसिजर आहे. यामध्ये खूप काही गोष्टी आहेत, जसं लॉग इन झाल्यावरती टेंडर सर्च करून घेणं, आपलं ते माय फेवरेटला घेऊन येणं, माय फेवरेटला आणल्यानंतर त्याचे क्लेरिफिकेशन बघणं, क्लेरिफिकेशन झाल्यानंतर मग ते टेंडर EMD भरणं, एक्झम्पशन असेल तर एक्झम्पशन घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे, एक्झम्पशन घेण्यासाठी EMD ला टेंडर फीला कोणते डिपार्टमेंट आहेत स्टेट गव्हर्नमेंटचे तर ते एक्झम्पशन देतात. काही ठिकाणी एक्झम्पशन नाही दिलं तर मग ती टेंडर फी आणि EMD भरणं. त्यानंतर टेक्निकलचे आणि बिल ऑफ क्वांटिटीचे जे बिड्स आहेत ते सबमिट करणं, सबमिट केल्यानंतर क्रॉस चेक करून फ्रीज करणं. फ्रीज झाल्यानंतर त्यानंतर टेंडर ओपनिंगचं असतं, एक वेळ दिलेली असते. आपण आपलं टेंडर सबमिट केलं त्या वेळेला ते टेंडर ओपनिंग होतं. मग टेंडर ओपनिंग करताना पहिले सर्व जे XYZ वेंडर आलेले आहेत ते सर्व वेंडर्स आहे त्याची सर्वांना नोटीस देतात का तुमचं टेक्निकल इव्हॅल्युएशन स्टार्ट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला कॉम्पिटिटर आपले बिडर्स किती आहेत ते समजतात. त्यानंतर टेक्निकल इव्हॅल्युएशन म्हणजे सर्व डॉक्युमेंटचा पार्ट का आपण त्यांना जे डॉक्युमेंट्स रिक्वायर होते ते बरोबर दिले, चुकीचे दिले, हे सर्व टोटल टेक्निकल डॉक्युमेंट्स आपले चेक करतात. चेक झाल्यानंतर त्यामध्ये प्रॉपरली आपण पास झालो, आपले डॉक्युमेंट सर्व बरोबर असले का आपलं टेक्निकल इव्हॅल्युएशन कम्प्लीट होतं. आणि त्यानंतर आपलं फायनान्शियल म्हणजे जे बिल ऑफ क्वांटिटी दिलेलं आहे ते बिल ऑफ क्वांटिटी आपल्याला पुढे फायनान्शियल प्रोग्रेसला किंवा प्रोसेसला जातं. त्यानंतर फायनान्शियल इव्हॅल्युएशन होतं. आता फायनान्शियल इव्हॅल्युएशन मध्ये काही ठिकाणी मार्किंग पॉइंट्स असतात, काही ठिकाणी L1 परचेस असतं. XYZ जे पण असेल L1 परचेसला जर असेल तर जो पण लोएस्ट वन आहे बिडर त्याला ती ऑर्डर जाते. ऑर्डर गेल्यानंतर पुढे बँक गॅरंटी आहे किंवा त्यांचे परफॉर्मन्स बँक गॅरंटी असेल, अग्रीमेंट असेल त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार, या सगळ्या गोष्टींची प्रोसेस करून त्यानंतर आपल्याला ऑर्डर अलॉट करतात. ही एकदम सोप्या भाषेत आणि कमी वेळामध्ये सांगितलेली प्रोसेस आहे. यामध्ये सर्व मी टेंडरची जी पूर्णपणे ट्रेनिंग आहे A to Z, खूप असे जवळपास 64 पॉइंट आहे
मी सोप्या भाषेत तुमच्या समोर हे शॉर्टकट करून पॉइंट मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये काही पॉइंट मिस पण झाले असेल तर ते मिस झालेले पॉइंट मी 100% ट्रेनिंग मध्ये तुम्हाला समजून सांगेल. वेळेची कमतरता आणि शॉर्टकट असलेला वेळ त्याप्रमाणे सर्व गोष्टी आज मी एक छोटीशी पीपीटी पण मॅनेज केली. त्यानुसार तुम्हाला हे सर्व समजून सांगितलं. आणि ज्या वेळेस आपण प्रत्यक्ष ट्रेनिंग मध्ये भेटू त्यावेळेस A to Z सर्व प्रॉपर ए पासून झेड पर्यंत तुम्हाला टेंडर म्हणजे टेंडर सर्च करण्यापासून त्याचे रजिस्ट्रेशन करण्यापासून टेंडर सबमिट करण्यापासून बँक गॅरंटी त्याच्यानंतर ऑर्डर तुमच्या हातात येईपर्यंत काय प्रोसिजर आहेत ही सर्व A to Z मी प्रोसिजर समजून सांगेल. आणि आता मित्रांनो तुमच्या सर्वांची रजा घेतो. सर्वांना एक विनंती करेल, तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात, प्रोप्रायटर आहात, तुमचं स्वतःचं ग्रामपंचायती स्तरावरती काही छोटंसं शॉप असेल, दुकान असेल, तुम्ही गव्हर्नमेंटला अगोदर मटेरियल पुरवता आहात, पण हळूहळू जसं ऑनलाईन डेव्हलपिंग होत आहे तसं टेंडर असेल, बाकी अदर टेंडरचे पोर्टल असतील, याच्यावरती खूप वेगाने प्रोसेस होत आहे आणि सर्व कार्यक्षेत्र जे आहे गव्हर्नमेंटचं ते टेंडरिंग मध्ये किंवा ऑनलाईन मध्ये येत आहेत. तर मला असं म्हणायचं का फक्त त्याच व्यक्तीने विचार नका करू जो बिझनेस म्हणून पण या गोष्टीकडे त्या दृष्टीने बघतोय का आपण टेंडरिंगचं जे ज्ञान आहे ते घेऊन बाकीच्यांचे टेंडर आपल्या स्तरावरती भरून देऊ. त्यांनी पण नक्कीच हा विचार करा. 100% प्रॉफिटेबल ट्रेनिंग आहे आणि नक्कीच तुमचा फायदा होईल एवढं मी सांगतो. आणि बाकीचं सर्व कदम सरांकडे पुढचं डिटेल्स. येस, बट आपण आता Q&A ला स्टार्ट करूया. तर पहिला क्वेश्चन असं आहे की बेसिकली टेंडर मध्ये प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं? कुलकर्णी सर याच्यावरती तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता? थोडा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. जो प्रश्न करता आहे मला त्याचं अभिनंदन करायचं आहे. त्याला पूर्ण प्रोसेस मधलं जे सगळ्यात महत्वाचं सार त्याला लक्षात आलेलं आहे की प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा. अगदी बरोबर आहे. प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचं म्हणजे काय, तेच तर काम आहे मित्र रेट अनालिसिसचं. रेट अनालिसिसचं बेसिक टेम्पलेट काय आहे? मगाशी आयटम नॉमेनक्लेचर बघितलं आपण, प्रोव्हाइडिंग, फिक्सिंग, समथिंग, सम आयटम इज देअर. त्या आयटमशी रिलेटेड मटेरियल काय काय पाहिजे, थिंग, त्या मटेरियलची टोटल, त्यानंतर त्या मटेरियलला साईट पर्यंत आणण्याचा खर्च, कन्व्हेन्स, ट्रान्सपोर्टेशन, वेस्टेज, हे सगळं त्यात पकडायचं. लेबर कंपोनेंट त्यामध्ये ऍड करायचं. मटेरियल प्लस लेबर, त्यासाठी लागणारे इक्विपमेंट्स, या तिघांची ऍडिशन करून त्यानंतर आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट किती आहे. मला रामलाल नावाचा चौकीदार ठेवावा लागेल, बसंती नावाची पाणी मारायला क्युरिंग साठी बाई ठेवावी लागेल, पाण्याचं कनेक्शन घ्यावं लागेल, MSEB कडनं लाईन घ्यावी लागेल, हे सगळे ओव्हरहेड्स आहे ना माझे. त्या ओव्हरहेडची कॉस्ट मला त्याच्यावर लोड करायची आहे. आता जो खर्च आला त्याच्यावरती मला 1% ऍड करायचं, त्याला आपण म्हणू X%. हे केल्यानंतर येईल तो रेट. आता जर तुम्ही SSR बघितलेलं तर SSR मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की SSR चे जे रेट्स आहेत त्यामध्ये 10% ओव्हरहेड साठी आणि 10% प्रॉफिट साठी त्यांनी ठेवलेले आहेत. चांगलं. तुम्ही जर डिस्ट्रिक्ट अनालिसिस ऑफ रेट्स बघितलं DAR तर त्यामध्ये 7.5% ओव्हरहेड्स आणि 7.5% प्रॉफिट ठेवलेलं आहे. हे लक्षात आलं. याचा अर्थ काय की SSR च्या एक्झॅक्टली सेम रेट प्रमाणे जर काम केलं तर गव्हर्नमेंट असं अश्युम करेल की तुम्हाला 10% प्रॉफिट यातून मिळतो आहे. आता जो प्रश्न करता आहे त्याचा प्रश्न असा आहे की मी 10% पासून 20% पर्यंत माझं प्रॉफिट कसं करू शकेन. दॅट इज द रिअल स्किल. दॅट इज व्हॉट रेट अनालिसिस ऑल अबाउट. मग त्यासाठी आपल्याला मटेरियल कंपोनेंटचे रेट्स घेताना बारकाईने रेट्स कलेक्ट करावे लागतील. ऑप्टिमम रेट्स कुठे मिळू शकतील आपल्या कंडिशन्स वरती तो शोध घ्यावा लागेल. सो ऍक्च्युअल टेंडर सबमिशनला भले 15 मिनिटं लागत असतील
पण त्याच्या आधी तुमची 15 महिन्याची मेहनत आहे. आणि असं नाही की टेंडर आज हातात आल्यानंतर आज सकाळी टेंडर मिळालं आणि दुपारपर्यंत भरून तुम्ही सबमिट केलं. तसं जरी होत असेल तरी तुमचा मागच्या वर्षभराचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा हा सगळा डेटा जो आहे तो तिथे तुम्हाला ऐन वेळेला कामाला येणार आहे. हा पॉइंट लक्षात घ्या. त्यामुळे प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं त्याचे अगदी सोपं आहे. मटेरियल प्लस लेबर प्लस ओव्हरहेड्स ही टोटल जी आली त्यावरती आपल्याला प्रॉफिट लोड करायचं आहे. यू आर द पर्सन हु इज गोइंग टू लोड इट. ओके. पुढचा एक प्रश्न असा आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बिड अँड टेंडर? सर बीड आणि टेंडर, बीडचा प्रकार आहे म्हणजे टेंडर जे होतं ते एकच असतं फायनल, पण आपण जे बीड म्हणतो जसं टेक्निकल बीड सांगितलं मी आणि फायनान्शियल बीड सांगितलं. म्हणजे बीड म्हणजे टेक्निकल डॉक्युमेंट्सचं एक बीड होतं आणि फायनान्शियल जसं रेट अनालिसिसच्या बाबतीत सरांनी सांगितलं बिल ऑफ क्वांटिटी म्हणतो आपण त्याला, ते एक बीड. असे 2 बीडचं मिळून टेंडर झालं. आपण शब्द संबोधताना टेंडर हाच संबोधतो. ऍक्च्युअल बीड म्हणजे टेक्निकल बीड आणि फायनान्शियल बीड. म्हणजे टेक्निकल डॉक्युमेंटचं टेक्निकल बीड झालं, फायनान्शियलचं फायनान्शियल झालं. तर त्याच्यात एक तिसरा प्रकार आलेला आहे का जे आपण EMD आणि टेंडर फी देतो त्याचं पण आता काही डिपार्टमेंट असे आहेत गव्हर्नमेंटचे का ते तिसरं बीड मागतात का तुमचं अजून एक बीड द्या. तर थोडक्यात लिफाफे आपले असा बीडचा एकदम मराठी भाषेत उल्लेख केला आपण तर लिफाफे थोडक्यात. त्या 3 लिफाफ्यांमध्ये तुम्ही तुमचं टेंडर द्या, 2 लिफाफ्यांमध्ये द्या किंवा एका लिफाफ्यात द्या. तर बीड म्हणजे लिफाफ्याचा शब्दच थोडक्यात. इंग्लिशमध्ये बीड आणि मराठीमध्ये शुद्ध लिफाफा. तर सिंगल बीड, 2 बीड आणि 3 बीड अशा प्रकारे 1 लिफाफा, 2 लिफाफे आणि 3 लिफाफे. बीड आणि टेंडर हे एकच, फक्त लिफाफे संबोधताना 3 प्रकार येतात आणि टेंडर हे एकच होतं. ओके. आणि पुढचा त्याच्याच लागून अजून एक प्रश्न आहे की एक इंडिव्हिज्युअल पर्सन किती टेंडर भरू शकतो आणि किती अमाऊंट पर्यंत भरू शकतो? तसं इंडिव्हिज्युअल पर्सन म्हटल्यावरती ते रजिस्ट्रेशन त्यांचं कुठे आहे ते महत्वाचं आहे. म्हणजे प्रोप्रायटरशिप आहे, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, सुशिक्षित बेरोजगारला रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर त्यांचा टर्नओव्हर किती आहे सगळ्यात महत्वाचं. काही ठिकाणी असा विषय असतो का टर्नओव्हरची कॅपेबिलिटी दिलेली असते, तुम्ही केलेला मागच्या कामाचा एक्सपिरियन्स पाहिजे असतो, त्यानुसार कॅपेबिलिटी आणि एक्सपिरियन्सची एक मर्यादा ठरवून मग ते टेंडर भरण्यासाठी आपल्याला अप्रोच करता येतं. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं, एक 5 लाख रुपयाचं टेंडर आहे तर त्यांना जर टर्नओव्हर कमीत कमी अॅन्युअल 3 लाख रुपये पाहिजे आहे आणि मागे 2 लाख रुपयाचं त्या विभागाशी किंवा त्या कामाशी संदर्भात एक काम केलेलं पाहिजे, तो क्रायटेरिया पूर्ण केला आपण तर त्यांचे त्या डिपार्टमेंटचे 100 टेंडर असले तरी 100 टेंडर पण आपण भरू शकतो, त्यासाठी काही मर्यादा नाही. त्या डिपार्टमेंटचे नसून दुसऱ्या डिपार्टमेंटचे पण असले ते पण आपण अमर्याद टेंडर भरू शकतो. आपण कोणत्या क्रायटेरियामध्ये बसतो, आपल्याकडे त्या प्रकारचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या इलिजिबल क्रायटेरियामध्ये आपण बसलो तर ऑफकोर्स आपण प्रत्येक प्रकारचं कोणत्याही प्रकारचं टेंडर कोणत्याही डिपार्टमेंटचं भरू शकतो, त्याला काहीच अडचण नाही. आणि पुढचा प्रश्न असा आहे की म्हणजे बिलो पर्सेंटेज टेंडर अशा काही कन्सेप्ट म्हणजे असं बरेच लोक म्हणतात, तर विवेक सर तुम्ही जर इलॅबरेट करू शकता का, म्हणजे नक्की काय असतं बिलो टेंडर वगैरे अशा कन्सेप्ट? बिलो टेंडर ऍक्च्युअल सर कन्सेप्ट माझ्या लक्षात येत नाही आहे का बिलो टेंडर म्हणजे काय पाहिजे. पण त्यामध्ये एक आहे सर असं, टेंडर भरताना काही ठिकाणी मार्किंग क्रायटेरिया असतो आणि काही ठिकाणी L1 परचेस. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कमीत कमी पैशाने खरेदी प्रक्रिया, तर जिथे सगळ्यात कमी रेट असतो बिलो रेट सगळ्यात कमी, त्यांचं टेंडर पास होतं आणि त्यांनाच ऑर्डर मिळते. आता याच्यामध्ये त्यांचा प्रश्न मला परफेक्ट क्लिक नाही झाला का काय उत्तर हवंय, पण ते जर याप्रमाणे विचारत असेल तर नक्कीच मी सांगतो का जे बिलो रेटला असतात त्यांना टेंडर 100% मिळतं, कारण की तो शासनाचा नियमच आहे. करेक्ट. आणि याच्यामध्ये सर ट्रान्सपरन्सी किती असते? टेंडर म्हणजे आपण बीड करतो पण ते आपल्याला भेटेल का नाही भेटेल याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी किती असते ऑनलाईन? हा सर त्याच्यामध्ये असं डायरेक्टली आन्सर नाही, पण एक आहे आपण त्यासाठी इलिजिबल आहोत का, जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स त्यांनी मागितलेले आहेत ते आपण व्यवस्थित
दिले का, हे झाला टेक्निकलचा पार्ट. टेक्निकल पार्ट नंतर आपण जो रेट कम्पेअर करतो आहेत, म्हणजे XYZ एखादी वस्तू 100 रुपयाला आहे, आपण तिचा रेट 99 रुपये दिला आहे आणि आपल्यापेक्षाही एखाद्याला लोकल परचेसरला लोकल सेल्सला ती 90 रुपयाला पडते आहे म्हणजे विकण्यासाठी, तर तो 100% तो 90 वाला कॅपेबल असतो सर त्या गोष्टीसाठी. तर ते असं फिक्स आन्सर त्याचं नाही देता येणार का गॅरंटेड म्हणतो आपण जो ठोस उत्तर ते नाही. ते आपल्या क्रायटेरियावरती, रेट्सवरती आणि जो इलिजिबल डॉक्युमेंट्स आहेत आपले त्याच्यावरतीच ठरतं सर ते. B1 आणि B2 टेंडर मधला फरक काय? B1 आणि B2 टेंडर. B1 आणि B2 टेंडर सर याच्यामध्ये जे आहेत ना, PWD चे काही सेक्शन आहेत किंवा काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचे सेक्शन आहेत, ते B1 आणि B2 म्हणजे जे क्लॉजेस आहेत PWD चे झाले, त्याच्यानंतर आपण जो कॉन्ट्रॅक्टर लायसन म्हणतो, कॉन्ट्रॅक्टर लायसन, तर काही क्लास 3 आहेत, क्लास 2 आहे, क्लास 1 आहेत, असे क्लासेस ठरवून दिलेले आहेत. तर टेंडर काढताना सर ते त्या क्लासच्या वर्गीकरण करून टेंडर काढतात. म्हणजे क्लास 1 साठीच टेंडर आहेत, त्यांचा टर्नओव्हर 50 करोडच्या पुढे आहेत. एक्झाम्पल देतो मी, हे परफेक्टली नाही, एक 50 करोडच्या पुढे ज्यांचा टर्नओव्हर आहे ते क्लास 1 मध्ये जर झाले, तर क्लास 1च्या पुढचे म्हणजे 50 करोड टर्नओव्हरच्या पुढचे ते सर B1 मध्ये टेंडर येतात. B2 मध्ये मग 25 करोड प्रत्येक गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या नियमानुसार. आता हे एक एक्झाम्पलही सांगितलं मी, B1 आणि B2चा म्हणजे वेंडरचा जो क्लास आहे त्याप्रमाणे जे येणारे टेंडर आहेत त्या टेंडरच्या प्रमाणे ते क्लासेस ठरवले जातात आणि त्याला B1 B2 टेंडर.